नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाईप क्लीनरपासून सुंदर असे गुलाबाचे फूल कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत तर आपल्याला छोट्या पाकळ्या बनवायच्या आहेत. ठीक आहे. आता छोट्या पाकळ्या बनवण्यासाठी आपल्याला हे दोन असे हे पाहिजे आहे. छोट्या पाकळ्यामधली एक जी पाकळी बनवायची आहे ती कशी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला हे दोन पाईप क्लीनर लागणार आहेत. आता त्या पाईप क्लीनर घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्यांना असं मधून दुमडायचं आहे. आता दुमडल्यानंतर आपल्याला त्यांना कट करायचं आहे. दोन्हीही पाईप क्लीनर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत मधोमध असे. मग आपल्याला हे असे 4 भेटले छोटे छोटे. आता काय करायचं, त्याच्यातलं हे एक घ्यायचं पाईप क्लीनर. त्याच्यानंतर हे जे बाकीचे 3 आहेत तर ते आपल्याला ह्या एका याच्यामध्ये असे घालायचं. हे मध्येच असं दुमडून घ्यायचा आणि ह्या याच्यावरती असं इथे ठेवून घ्यायचं आणि एक असं ट्विस्ट करायचं, असं फिरवून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे हे याला व्यवस्थित अटॅच झालं. त्याचप्रमाणे हे बाकीचे सुद्धा 3ही आपल्याला करायचे आहेत. इथे मध्ये सेंटरला दुमडायचं, हे असं वरून याच्यामध्ये घालायचं, एक आपल्या बोटामध्ये पकडायचं आणि जे दुसरं टोक आहे ते असं फिरवून घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण त्याला ट्विस्ट केलं. पुन्हा जे एक राहिलेलं आहे तिसरं ते सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे. हे असं वरतून ठेवायचं आणि असं ट्विस्ट करून घ्यायचं वरती, म्हणजे हे याला अटॅच झाले. आता ते हलणार नाहीत. ठीक आहे. आणि आता हे जे बाकीचे हे जे 2 टोकं आहेत त्यांनासुद्धा आपल्याला असं खाली दुमडून घ्यायचे. हे बघा, हे असे व्हिडिओ जसं दिसतंय तुम्हाला त्या पद्धतीने असे खाली दुमडून घ्यायचं. ठीक आहे, अंगठ्याच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचं. आणि नंतर ह्या सगळ्यांना हे जे खाली राहिलेले आहेत त्याच्यातून एक जो असा आपल्याला मोठा दिसतो तो घ्यायचा आणि असं सगळे एकत्र करून फिरवून घ्यायचं. एकत्र असे ट्विस्ट करायचे असे सगळे आणि असे एकत्र ते आले पाहिजे, सगळ्यांना एकत्र करायचं. अशा पद्धतीने ही पाकळी होते. आता हे असं झाल्यानंतर आपल्याला त्याला थोडासा अंगठ्याच्या साहाय्याने आकार द्यायचा आहे. जसं आपल्या गुलाबाच्या पाकळीचा आकार असतो तसा आपण ह्या बोटाच्या साहाय्याने देणार. आता हे असं झालं, हे बघा असं. आता हे जे वरती जे दिसतंय त्याला आपल्याला काय करायचं आहे, इथे अंगठ्याची असं आतल्या साईडला थोडंसं मुडपून घ्यायचं आहे, म्हणजे असं व्यवस्थित गुलाबाची जशी पाकळी असते ते त्या पद्धतीने होतं. हे बघा, हे बघा, हे असं बाहेरच्या साईडला आलं. असं आपण हे केल्यानंतर बोटाच्या साहाय्याने हे बघा जशी आपली गुलाबाची पाकळी असते त्या पाकळीसारखा शेप तयार होतो. आणि हे जे आतमध्ये राहिले त्यांनासुद्धा आपण इकडे व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा बोटांच्या साहाय्याने. हे बघा, अशा पद्धतीने ही आपली जशी गुलाबाची पाकळी असते त्यासारखी ही पाकळी तयार झाली. आता छोट्या पाकळ्या आपल्याला अशा 3 करायच्या आहेत. तर आता मी ह्या 3 पाकळ्या करून घेते. ठीक आहे. हे बघा, आता ह्या छोट्या 3 पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही 3 करू शकता किंवा 4ही करू शकता. आता मी इथे ह्या 3 केलेल्या आहेत. आता आपल्याला मोठी पाकळी करायची आहे एक. ह्या आतमध्ये लावण्यासाठी ह्या छोट्या पाकळ्या झाल्या आणि त्याच्या बाहेर करण्यासाठी आपल्याला मोठ्या पाकळ्या करायच्या आहेत. मग त्यासाठी काय करायचं, आता आपल्याला असे हे 3 पाईप क्लीनर घ्यायचे आहेत. छोट्या करायची होती तेव्हा आपण 2 घेतले आणि आता मोठी करायची आहेत म्हणून आपण हे 3 घेतले. आता त्यातले सुद्धा काय करायचे, हे जे 2 आहेत त्या दोघांना मधोमध दुमडायचं आणि कट करून घ्यायचं. हे बघा, हे असं आपण दोन्ही दुमडले आणि ते कट करून घेतले, म्हणजे आता हे आपल्याला 4 भेटल्या. ठीक आहे. आता ही जी मोठी आहे ही एक, त्याला आपल्याला कट नाही करायचं, ते जशीच्या तशीच अख्खी ठेवायची आहे, जशी पूर्ण आहे तशी. आता तिला फक्त थोडं असं मध्ये दुमडायचं आणि ह्या ज्या आपल्या बाकीच्या 4 आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये जशा अगोदरच्या पाकळीला आपण केलं त्याच पद्धतीने यालासुद्धा करून घ्यायचं आहे. इथे ठेवायचं आणि असं ट्विस्ट करून फिरवून घ्यायचं. ह्या 4ही सुद्धा आपल्याला त्याला लावून घ्यायचे आहेत. असं मध्ये दुमडायचं, याच्यात घालायचं असं आणि वरून फिरून घ्यायचं. ठीक आहे. दोन्हीसुद्धा आपण हे करताना सेम राहिलं पाहिजे, खालीवर असं छोटं मोठं व्हायला नको, जास्त अंतर नको राहायला, सेम असले पाहिजेत. हे बघा, हे असं फिरून घ्यायचं, म्हणजे हे जे खालचे जे आहेत ना पॉईंट हे सेमच असले पाहिजे, जास्त छोटे मोठे नको व्हायला. आता ही जी राहिलेले आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया.
हे बघा, हे असं ठेवायचं, हे इथे ट्विस्ट करून घेतलं. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपण याच्यामध्ये केलं. आता हे जे राहिलेले आहेत त्यांनासुद्धा आपल्याला खाली, पण इथे सुरुवात थोडंसं त्याला इथे हे दाबून घ्यायचं आणि खाली करायचं. इकडचे सुद्धा आपल्याला इथे दाबायचं थोडं अंगठ्याच्या साह्याने आणि हे खाली घ्यायचं. बोटाच्या साह्याने व्यवस्थित अरेंज करायचं. सगळे गॅप दिसला नाही पाहिजे, असा मधोमध असं जे असे गॅप दिसत आहेत तर तिथे असे गॅप नको राहिला. पूर्ण असं आपण करून घ्यायचं व्यवस्थित असं बोटांनी. आणि नंतर हे जे खाली राहिलेलं आहे तर ते आपण असं एकत्र सगळे फिरवून घ्यायचं, एकत्र करायच्या त्या. ठीक आहे, तर अशी ही आपली मोठे तयार झालं. आता यालासुद्धा अंगठ्याच्या साह्याने आपण शेप देऊन घ्यायचा. इथे एक बोट ठेवायचं असं आणि इथे प्रेस करायचं, म्हणजे हे असा इथे शेप तयार झाला. पुन्हा हे पूर्ण असं अंगठ्याने असं व्यवस्थित करून घ्यायचं, असा थोडासा खोलगटकणा करायचा. आणि नंतर हे जे वरती राहिलेलं आहे हे इकडे ते सुद्धा असं दुमडून घ्यायचं, असं बाहेरच्या साईडला अंगठ्याने असं दुमडून घ्यायचं. म्हणजे जसं व्यवस्थित आपले गुलाबाची पाकळी असते त्या पद्धतीने त्याचा तो आकार तयार होतो. हे बघा, अशा पद्धतीने हे बाहेरच्या साईडला आपण दुमडलं आणि हे इकडे इथे सुद्धा थोडासा असं अंगठ्याने प्रेस करायचं, इथे बोट ठेवायचं असं आणि असं दाबायचं, म्हणजे इथे तयार झालं. मध्ये असा अंगठ्याने असा थोडासा खोलगटपणा त्याला द्यायचा आणि पुन्हा असं इकडे एकत्र करून जरा आतल्या साईडला खेचून घ्यायचं असं. म्हणजे जसे आपल्या गुलाबाच्या पाकळीचा शेप असतो त्या पद्धतीने आपला हा शेप देऊन पाकळी तयार करून घ्यायची. तर आपल्याला बाहेर लावण्यासाठी तुम्ही 4 किंवा 5 पाकळ्या तयार करू शकतात. अशा आतमध्ये 3 किंवा 4, बाहेर लावण्यासाठी एक थोडीशी जास्त करायची एक्स्ट्रा. अशा पद्धतीने आता मी बाकीच्या सुद्धा 4ही पाकळ्या करून घेते. हे बघ, बाकीच्या मी 4 पाकळ्या तयार केल्या, म्हणजे आपल्या ह्या एकूण इथे 5 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. छोट्या आपल्या 3 झाल्यात आणि मोठ्या मी ह्या 5 पाकळ्या तयार केल्यात. आता आपल्याला करायचं आहे फुलाच्या खाली जे असतं स्टार ते आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, आता ते कसे करायचे बघा. हे ग्रीन कलरचं ही एक पाईप क्लीनर घेतला आपण, त्याला असं मध्ये दुमडायचा आणि त्यांना असं मधून कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर त्याला असं इथे दुमडायचं आणि याला सुद्धा परत एकदा कट करून घ्यायचं. म्हणजे एका पाईप क्लीनरपासून आपण 4 छोटे छोटे तयार केलेले आहेत. ही सुद्धा आपण इथे कट करून घेणार आहोत. ठीक आहे, आता त्यातलं हे जे एक आहे ते काय करायचं, असं इथे दुमडायचं, अंगठ्याने थोडंसं प्रेस करायचं आणि इथे खाली थोडं ट्विस्ट करून घ्यायचं, म्हणजे ते एकत्र असं हे करून घ्यायचं. ठीक आहे, आता हे असं तयार झालं. तर याला सुद्धा थोडासा असा शेप द्यायचा असं. हे बघा, अशा पद्धतीने त्याला आपण शेप देऊन घ्यायचे. बाकीचे सुद्धा 4ही त्याच पद्धतीने आपल्याला करायचे आहेत. इथे वरती असं थोडं दाबायचं, खालून इथे ट्विस्ट करायचं आणि पुन्हा थोडासा अंगठ्याच्या साहाय्याने इथे असा शेप देऊन घ्यायचा की हे अशा पद्धतीने ते दिसले पाहिजेत. अशाच पद्धतीने मी बाकीचे तयार करून घेते. हे बघा, हे अशा पद्धतीने हे 4ही मी तयार करून घेतलेले आहेत. ठीक आहे, आता आपल्याला करायचं आहे खाली पान तयार करायचं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला अशी एक ग्रीन कलरचा पाईप क्लीनर घ्यायचा, त्यालासुद्धा कट करायचा. ठीक आहे, आणि त्याला मध्ये असं इथे दुमडून घ्यायचं, दुसरंसुद्धा इथे दुमडायचं. त्यानंतर हे याच्यामध्ये हे करून वरती ट्विस्ट करायचं आणि पुन्हा जसे आपण पाकळी केली त्याच पद्धतीने आहे हे असे इथे खाली हे करून घ्यायचं आणि इथे याला एकत्र करायचे. सगळे जे टोकं आहे ती सगळी अशी एकत्र करून घ्यायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपलं खालचं पान जे आहे ते तयार झालं. ठीक आहे, आता आपल्याला फक्त हे व्यवस्थित सगळं एकत्र करायचं आहे. आता त्यासाठी आपण ग्लू गन वापरणार आहोत. आता आपल्याला काय करायचं, गमच्या साहाय्याने इथे हे असं मध्ये व्यवस्थित हे करून घ्यायचे.
छोटे जे आपण मध्ये केले होते 3 ते एकशे लावून घ्यायचे. व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसा शेप द्यायचा आणि ते व्यवस्थित लावून घ्यायचे. आता हे छोटे लावून झाल्यानंतर आपल्याला इथे मोठे लावायचे आहेत. व्यवस्थित ते असे आपण अरेंज करून घ्यायचे. इकडे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि ते आपण फूल असं व्यवस्थित अरेंज करायचं. प्रत्येक पाकळीला गम लावायचा आणि तो व्यवस्थित लावून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने आपण ह्या 5ही ज्या आपल्या पाकळ्या जेवढ्या आपण तयार केल्या होत्या त्या व्यवस्थित अशा लावलेल्या आहेत. ठीक आहे. आता जे खाली जे केलं होतं आपण ग्रीन कलरचं ते असं इथे आपण लावून देणार आहे. ते सुद्धा गमच्या साहाय्याने आपल्याला इथे लावून द्यायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण हे इथे लावून घेतलेलं आहे. आता आपण याला इथे एक दांडी लावणार आहोत. ठीक आहे. ती सुद्धा गमच्या साहाय्याने आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे आतमध्ये ही एक काठी लावून घ्यायची आहे. आता आपल्याला याला ग्रीन कलरची टेप लावायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण याला इथे ग्रीन कलरची टेप लावून घेणार आहोत. आणि त्याने हा जो वरचा सगळा पोर्शन आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये रॅप करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला फिरवायचं आहे आणि हे जे पान आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये इथे अटॅच करून घ्यायचं आहे. हे रिबीन सोबतच आपल्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे. पूर्ण अशी रिबीन पूर्ण गुंडाळून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने सुंदर असं आपलं गुलाबाचं फूल इकडे तयार झालेलं आहे. पाईप क्लीनरपासून आपण बनवलेलं आहे. बघा, सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा असं फूल घरी नक्की बनवा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.